जय शिवराय, जय भीम, जय लवजी। महायुतीतले जे दोन घटक पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस, आता त्यांना कळून चुकलं असेल की BJP हा RSSच्या विचारांचा पक्ष आहे आणि त्यांनी RSSचं पूर्णतः कसे वागतात, काय वागतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि हे अजित पवारांना हे काल कळालं आणि कालपासून ते आत्तापर्यंत शिंदे सेनेला हे कळून चुकलं की आपली बोलवण कशी करत आहेत। कारण हे फक्त पक्षाला BJP हा फक्त पक्षाला जवळ घेतात आणि पक्षातले ते सगळे निस्तनाबूत करतात। हे त्यांचं पुनश्च एकदा ते वातावरण, त्यांचं वागणं हे दाखवून दिलं। चिराग पासवान यांनी फक्त 4 त्यांचे लोकसभेचे NDAला दिले, त्यातलं त्यांना कॅबिनेट मिळालं चिराग पासवानांना आणि सेनेचे 7 खासदार असून त्यांना राज्यमंत्रीपदावर मान्यता करावं लागलं आणि त्यांना ते करून घेतलं। म्हणून प्रताप जाधवांनी काल शपथ घेतली, पण तेच 7 पैकी त्यांनी एक कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं होतं पण त्यांनी दिलं नाही, कारण हे RSSचे BJPचे हे विचार आहेत, हे लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी आज मावळचे खासदार बारणे साहेबांनी सरळ आपली जी भूमिका आहे ही त्यांनी दाखवून दिली की आपण सगळे नाराज आहोत आणि हीच परिस्थिती ही महाराष्ट्रात महायुतीतले जे आता 2 घटक पक्ष आहेत, शिंदेची शिवसेना आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी, हे तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा। हे महायुतीला फक्त तुम्हाला सत्तेसाठी त्यांनी जवळ घेतलं आणि तुम्हाला फक्त त्यांनी गाजर दाखवून तिथपर्यंत नेलं, पण नेऊन काय केलं, शेवटी बोलवणच केली ना। आज तुमचा जे दर होता की तुमची महाराष्ट्रामध्ये एक ताकद आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांनी ती सगळी घालवायला लागली, कारण त्यांना माहिती आहे की आता ह्यांना संपवलं पाहिजे आणि ही त्यांचं आता हे पहिलं पाऊल त्यांनी टाकलेलं आहे। त्यामुळे महायुतीतील लोकांनी आता तुम्ही लक्षात ठेवा की तुमची बोलवण म्हणजे फक्त बोलवणच करणार। आज यांनी धर्मवीर संभाजीराजेचं आज उद्घाटन केलं आणि ते उद्घाटन कसं केलं, एक अँटिक गाडीतनं ह्या चौघांना फिरवलं। पण येणाऱ्या भविष्यात अशी परिस्थिती येईल की ह्यांची सत्ता तर येत नाही, महायुतीत येत नाही। हे महायुतीतले जे शिंदे सेनेचे शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ह्यांना आता महाराष्ट्राची विधानसभा झाल्यानंतर अशीच एखादी सुंदरशी गाडी घेऊन महाराष्ट्रावर फिरवतील, हे लक्षात ठेवा। त्यामुळे माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना विनंती आहे की आता आपण जिद्दीने आता काम केलं पाहिजे। ह्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्र पुनश्च एकदा पिंजून काढायचं आणि महाविकास आघाडीचे सरकार हे महाराष्ट्रावर आपल्याला आणायचे, हे लक्षात ठेवा। मी मुकेश मधुकरराव धिवार, प्रदेशाध्यक्ष राहुल प्रियंका गांधी सेना, महाराष्ट्र राज्य। जय भीम, जय लवजी, जय महाराष्ट्र।